देवा, दीपिकासाठी या साड्या आणि माझ्या सासूबाईंच्या या बांगड्या घेऊन जाते इंद्राच्या सासूरवाडीला बोलणी करायला. चला चला आटपा लवकर. पाहुणे याची वेळ झालेली आहे. येऊ का देशपांडे सर? अरे वा, तुम्ही पण आलात. या 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 या. अगं बाई, दीदी. काय म्हणताय बाकी? आता काय बाई, नवीन जावई येणार देशपांडेंचा. आम्ही आता जुनी सोयरी होणार. मोठ्या जावयाचा मान कमी होणार. पण काही झालं ना तर मोठा जावई हा मोठाच असतो बरं का. आणि त्याचा मान वेगळाच असतो बरं का देशपांडे सर. ते आहे थोडंसं. ते पाणी बिणी राहू दे हो. तुम्ही नुसतं पाण्यावरतीच भागवाल. बघू तरी काय काय केलंय नवीन जावयासाठी. अहो, बघू तरी काय केलंय. कारली आहेत, हवी आहेत? ए, कारलं? शी. अहो नाही, म्हणजे यांना डायबिटीज आहे ना, म्हणून दीपू त्यांच्यासाठी वेगळी भाजी बनवते. गुलाबजाम केलेत ना गोडाचे. हा अगं आई, आणि बासुंदी सुद्धा केली की. हो का? पण आमच्या वेळेला तर कुठून तरी बाहेरून गुलाबजामुन आणले होते ना. बाहेरचे नव्हते ते, घरचेच होते. तुम्ही घरच्या सारख्या वागल्या असतात ना तर तुम्हाला ते बाहेरचे नसते वाटले. हो का? मग मी घरचीच आहे. बघू तरी आत्ता केले ते खाऊन बघते. अहो हळू. खूप गरम आहेत ते. आधी सांगायचं तरी ना, माझी जीभ भाजली ना. जिभेवर नियंत्रण नसेल ना तर जीभ अशीच भाजते. चला का, तुझ्या या दोन्ही बहिणी आहेत ना, फार आगाऊ आहेत. येऊ का सर? अरे या या, नमस्कार. या 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 या. बसा. तू रेडी करून दीपू, ते सगळं राहू देत. तुझं काय ठरलंय ते आधी सांग. हे बघ, मी साळगावकरांशी बोलले. दीपू, तू कुणाशीही बोल, पण एक लक्षात ठेव, तुझ्याकडे फक्त अर्धा तास आहे. हे बघ, मी उलटी करायच्या आत ना तुझ्या सभ्य भाषेमध्ये सांग त्यांना. कारण देशपांडे सरांची लाडकी आणि संस्कारी मुलगी तूच आहेस ना. तू सांगितलेलं आई बाबा लगेच ऐकतील आणि सिरियसली पण घेतील. ताई प्लीज घे. दीदी, अगं बाई, पोहे पण का? मज्जा आहे बर का. अगं ताई, मोठी विहीण आहे मी. माझा मान आधी दे, आधी इकडे दे. दे. काय ग, एवढीशीच घातले? सगळे थंड केले का? ह्या कोण? मी ना, मी यांची मोठी विहीण स्नेहलता कानमिंदे. मानानी आणि वयाने देखील मोठी बरं का. हो का? नमस्कार. नमस्कार.
ए दीपिका, अगे पोहे केवढे बेचव लागतात. ती बारीक शेव मिळते ना, ती थोडी घाल नाही ते. अहो काकू, शेव म्हणजे तेलकट, म्हणून ते जितके कमी खाल तितकं चांगलं. हो, आणि कसं आहे, स्नेहलता बाई ना सगळ्याच गोष्टी जरा अति प्रमाणात लागतात. बरं, ओळख करून देतो. ही आमची शलाका, या सासूबाई. माझा मुलगा नयन अमेरिकेला असतो बरं का, मोठ्या पदावर आहे. हं? शलाकाला पण घेऊन जाणार आहे तो अमेरिकेला. पण काय ना, थोडं ते विजा आणि तिकिटामध्ये अडकले हो. आता यांनी मनावर घेतलं तर ते होऊन पण जाईल म्हणा. पण मी काय म्हणते, तुम्ही लग्न ठरवताय ना, ते आधी नीट ठरवून घ्या. मी म्हणते ठरवून कुठे, लिहून घ्या, लिहून. आणि त्याच्यावरती ना यांची सही पण घ्या, म्हणजे कसं फसवणूक होणार नाही ना. काकू, ते लोक ताईला 2 जोडी कपड्यात न्यायला तयार आहेत. हो का? मग त्यात काय विशेष आहे? त्या 2 जोडी कपड्यांमध्ये आम्ही शलाकाला पण घेऊन गेलो ना. बाकी दिलत काय तुम्ही? काय दिलं? दगडधोंडे? स्नेहलता ताई, ऐका ना, माझं जरा काम आहे, आपण आज जाऊयात का? आणि तसंही या दोघांना थोडंसं बोलायला आपण मोकळीक देऊयात ना. हो की नाही? या ना, या ना ताई. चला आपण घर पाहूया. या 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 ताई, या. आले आले मी काय म्हणते, चहा घ्या ना. या या. अहो, ते 2 जोडी कपडे वगैरे विसरा. हो, चांगला मौका मिळतोय. अहो, लग्नात आपण एकत्र येऊ आणि भरपूर मानपान वरपू. अजून आमचंही खूप शिल्लक आहे. हो, सानिकाजी, मी असा काही अगदी भीतीदायक माणूस असा नाही. म्हणजे तुम्ही बोलू शकता माझ्याशी. नाही म्हणजे त्या दिवशी आपण भेटलो होतो, पण तुम्हाला चक्कर आली आणि आपलं बोलणं काही होऊ शकलं नाही. म्हणून आज आलोय मी खास तुम्हाला भेटायला, तुमच्याशी बोलायला. ह्या आजही काही बोलत नाहीयेत. नाराज वगैरे झालेत का? अमित, आय एम सॉरी, पण तुम्ही प्लीज ताईला नकार द्या. काय? हो, तुम्ही प्लीज ताईला नकार द्या. आपण का? मला पसंत आहेत त्या. आणि एक मिनिट, तुम्ही मध्ये का बोलताय? म्हणजे त्यांना बोलू द्या ना, त्या काहीच बोलत नाहीयेत. आणि हे काय चाललंय? हे बघा, काहीतरी कारण आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगते ना. हे बघा, आम्हाला खरंच तुमची मदत हवी. मी हात जोडते तुमच्या पुढे. प्लीज ताईला नकार द्या. आणि मी तिच्याच मनातलं सांगते, तिला नाही करायचंय लग्न. प्लीज. एक मिनिट, सानिकाजी, तुम्हाला मला नकार द्यायचा आहे का? अहो, तुम्ही काहीतरी बोला, म्हणजे प्लीज काहीतरी. दीपू, झालं माझं? जाऊ मी? प्लीज. हे बघा, मी असं समजा की आमची अब्रू तुमच्या हातात आहे. प्लीज नकार द्या. अहो, पण असं अचानक तुम्ही मला. हे बघा, ताईने तुम्हाला नकार दिला ना, तर आई बाबा तिला प्रश्न विचारतील, कारण विचारतील, आणि आम्ही आता आई बाबांना कारण नाही सांगू शकत.
हे बघा माझा नाईलाज आहे. प्लीज प्लीज ऐका माझं. मी विनंती करते तुम्हाला. आई बाबांना कारण कळलं ना तर त्यांना खूप त्रास होईल. त्यामुळे प्लीज तुम्हीच नकार द्या, म्हणजे तो विषय इथेच संपेल. आई 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 काय झालं दादा? अरे दादा काय झालं काय? पण आई कुठे? अरे घरात नाहीये. मला नाही माहिती कुठे आहे ती. अरे सांग तरी का मारतोय? आवाज बंद एकदम कार्तिक. काय झालं त्यावर तुझ्याशी मी बोलणारच आहे. आधी आईशी बोलून घेतो. साळगावकर आडनावाला कलंक लावलायस आज तू कार्तिक. अरे लाज नाही वाटली का तुला असं वागताना? अरे पण काय झालं? इंद्रा काही झालं तरी आम्हाला मारतच सुटतो. नक्की मॅटर काय? या इंद्राच्या तर वा ताई आमची लाजरी वाटतं. म्हणजे ताईचा होकार मिळालेला आहे. आता पुढच्या तयारीला लागूया. सर हे लग्न नाही होऊ शकत. तुम्हाला तर पसंत होती आमची ताई. आता काय झालं? मला सानिका आजही पसंत आहे आणि माझा मनापासून नकार नाही आहे. मला यांनी नकार द्यायला लावला. का ते तुम्ही यांनाच विचारा. Am I right, दीपिकाजी? And thank you. Thanks a lot for wasting my time. आणि काय हो नवल वाटतं मला तुमचं दीपिकाजी. म्हणजे पाहुण्यांना घरी बोलवायचं आणि मग स्वतःच त्यांना नकार द्यायला लावायचा. पण ठीक आहे, म्हणजे तुम्हा मुलींचं तुमच्या आई वडिलांशी जमत नसेल, तुम्ही मनमोकळेपणाने त्यांच्याशी बोलू शकत नसाल, पण तो तुमचा घरचा प्रॉब्लेम आहे. त्यासाठी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या का झाडल्या तुम्ही? आणि काय हो असा काय आणि किती संबंध आहे आपला? जर नकारच द्यायचा होता तर सरळ कॉल करून नकार कळवायचा ना. आमचा वेळ वाया गेला नसता हो. म्हणजे इथे सगळं बोलवून तुम्ही हे सगळं असो. देशपांडे सर, काही चुकलं असेल माझं तर माफ करा मला. निघतो आम्ही. चला आई बाबा. नाही ऐका ना. हेच का देशपांडे सरांचे तथाकथित संस्कार? मुलाकडच्यांना घरी बोलवायचं आणि स्वतःच सांगायचं मला नकार द्या म्हणून. कसं काय जमतं हो तुम्हाला? आम्हाला बाई जमायचं सोडा, सुचत सुद्धा नाही. पण तुमच्या या मुली करून मोकळ्या होतात. खरंच कौतुक करायला पाहिजे नाही. आम्ही आपले सोशिक हो म्हणून अजून संबंध ठेवून आहोत तुमच्याशी. नाहीतर जावयाला घरी बोलवून त्याचा अपमान करायची ही परंपरा तुमचीच नाही का? वाचले हो अमितराव, पण बिचारा आमचं नयन फसला बिचारा आणि तुमच्या जाळ्यात अडकला. काय आहे दीपिकाचं तुमचं वागणं? बघितलं तुम्ही? देशपांडे नावाला बट्टा लावलाय, बट्टा तिने. याला तर ताई तुम्ही कृपा करून तुमचं बोलणं थांबवाल का? मी गप्प बसेन हो?
नाहीतर तुम्ही आमची मुस्कटदाबी सतत करतच आलाय. पण या जगाची तोंड कशी बंद करणार? सांगा, कशी बंद करणार तुम्ही? अहो, ह्या गोष्टी लपून राहत नाही देशपांडे मास्तर. बभरा होतो त्याचा, बभरा. दीपू, का केलंस असं? एवढ्या चांगल्या स्थळाला नकार द्यायला का सांगितलंस तू? दीपू, मी काय विचारतोय? अशी मुख दुर्बळ होऊन उभी राहू नकोस. उत्तर दे. अगं, मुलगा डॉक्टर होता. 2 जोडी कपड्यांमध्ये मुलगी हवी होती त्यांना. तू तू का नकार कळवायला सांगितलंयस त्यांना? दीपू, तू काही बोलणार नाहीयेस का? थांब, ताईलाच विचारते. ताई, आई प्लीज, तिला बोलवू नकोस. तू सांग. मी तुम्हाला इतकंच सांगू शकते की हे लग्न शक्य नव्हतं. म्हणून का शक्य नव्हतं? तयार होती ती मंडळी लग्नाला. आई प्लीज, विश्वास ठेव माझ्यावर. अगं, हे लग्न खरंच शक्य नव्हतं. म्हणून मी हे ना हे मी जे केलंय ना, ते ताईच्या भल्यासाठीच केलंय. काय बोलतीये ही? काही कळतंय का तुम्हाला? माझं डोकं सुन्न झालेलं आहे. ताईच्या लग्नाला नकार देऊन तू ताईचं कसं भलं करणार होतीस?